या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस। आमच्याकडे गहू, सोयाबीन, तूर, ताग, मका, करडई, हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल। तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील। मुक्काम पोस्ट निमगाव सावा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर नारायण शेठ भापकर। संपर्कासाठी क्रमांक 9373 86 90 12 तसेच 9700 12 0101। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचालित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न झाला। यावेळी महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मराठी भाषेचा गौरव वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार करून आणले व त्याचे पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। यामध्ये अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प 2025 या विषयावर पोस्टर प्रदर्शन केले। इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय यांच्या 395व्या जयंतीनिमित्त पोस्टर प्रदर्शन केले। प्रथम वर्ष कला वर्गातील विवेक कोरडे याने यावेळी शिवगर्जना देऊन संपूर्ण परिसर शिवमय केला। तसेच मराठी व राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शन केले। विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी असणाऱ्या विज्ञान दिनानिमित्त यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त आयोजित व्याख्यानमालेसाठी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक प्राध्यापक विठ्ठल महामुनी, ज्येष्ठ कवी प्राध्यापक ज्ञानेश्वर धुमाळ व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रल्हाद शिंदे यांनी मराठी भाषेच्या संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक विठ्ठल महामुनी म्हणाले की दर 10 कोसांवर भाषा बदलते। इंग्रजांचे मराठी भाषेवर होत चाललेले अतिक्रमण यावेळेस त्यांनी सांगून मराठी भाषा बोलून मराठी भाषेचा विकास आपणच केला पाहिजे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले। शुद्ध बोला, भाषा सुधरा, अश्लील बोलू नका। त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी मराठी गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली। प्राध्यापक ज्ञानेश्वर धुमाळ यांनी मराठी राजभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिन यातील फरक सांगून आजपर्यंत 11 भाषांना देशामध्ये अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले। सर्वच संतांनी मराठी भाषेच्या विकासामध्ये विशेष कार्य केल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी मराठी भाषेतील गाजलेल्या स्वतःच्या कवितांचे काव्यवाचन करून प्रेक्षकांना उद्बोधित केले। महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रल्हाद शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे याबद्दल अभिजात संकल्पना स्पष्ट करून सांगितली। मराठी भाषेचा इतिहास सांगून मराठी भाषा अभिजात होण्यामागे योगदान असणाऱ्या मराठी साहित्याचे विविध टप्पे यावेळी त्यांनी स्पष्ट केले। महाविद्यालयामध्ये यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले व सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या। यावेळी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला वर्गातील साईनाथ कोयमाले, तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील प्रीती भोर व प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील रुबीना मणियार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। महाविद्यालयातील प्राध्यापक ज्योती गायकवाड व प्राध्यापक माधुरी भोर यांनी आपल्या आवडत्या कवितांचे वाचन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय संदीपान पवार हे उपस्थित होते। या प्रसंगी महाविद्यालयातील तिन्ही विद्या शाखांमधील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष घोडे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल पडवळ तर आभार गणित विभाग प्रमुख प्राध्यापक आकाश धुमाळ यांनी व्यक्त केले। NSG न्यूजसाठी मुख्य संपादक निलेश गाडगे, कार्यकारी संपादक सुनील गहिने, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संतोष गाडगे यांनी घेतला आहे। NSG न्यूज निमगाव सावा।